हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू बिलाडे सर क्लासेस. बघा, आपण ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकणार आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता जर एखादं व्हेकल असेल किंवा फोर व्हीलर आपण कन्सिडर करतो आहे, तर फोर व्हीलर कसं असेल, तर सपोज की हा एक सर्क्युलर रस्ता आहे, आपल्याकडे एक सर्क्युलर ट्रॅक आहे, ठीक आहे. आणि ह्याच सर्क्युलर ट्रॅकमध्ये एक व्हेकल आहे आपलं. हे व्हेकल सपोज की इथे आहे हे व्हेकल, आणि हे व्हेकल आपलं कसं फिरणार आहे, या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकमध्ये असं गोल फिरणार आहे, म्हणून याला व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक कन्सिडर करतो आहे आपण. पण लक्षात ठेवा, आपल्यासाठी हे व्हेकल एक पार्टिकल असेल आणि आपण त्या पार्टिक्युलर नेचरवरतीच बोलणार आहोत, कारण पार्टिकल आपल्याला काय देईल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन देऊ शकतं. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी आपण इथे कन्सिडर करणारं हे जे व्हेकल असेल त्याला आपण काय करून घेऊ, पार्टिकल कन्सिडर करून घेऊ आणि त्याची मॅक्झिमम स्पीड फाइंड आउट करू की या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती मॅक्झिमम स्पीड किती असेल ह्या व्हेकलची, ती काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची आहे. चला तर मग तिला आपण फाइंड आउट करू. आपल्याला एक व्हेकल दिलेलं आहे, हे एक व्हेकल आपण कन्सिडर करतो, ज्याला आपण बेसिकली एक पार्टिकल नेचर कन्सिडर करून चालणार आहोत. तर मग हे व्हेकल कसं आहे, तर या व्हेकलला ही डायग्राम समजण्याच्या आधी याला समजा की एक सर्क्युलर ट्रॅक आहे आपला, आणि ह्या सर्क्युलर ट्रॅकमध्येच आपण काय कन्सिडर करतो आहे की एक व्हेकल आहे आपलं जे सर्क्युलर मोशन करतं आहे, ठीक आहे. आणि त्याच व्हेकलला आपण एक पॉईंट किंवा एक पार्टिकल कन्सिडर करून चालतो आहे. तर बघा, हे व्हेकल ॲक्च्युली सेंटरपासून, ह्या सेंटरपासून, ठीक आहे, सेंटरपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे. किती आहे? आर एवढ्या डिस्टन्सवर आहे. आणि हा जो सेंटर पॉईंट आहे त्याला आपण कन्सिडर करणार आहोत सी, ठीक आहे. तर ॲक्च्युली जे व्हेकल आपल्याला ह्या सर्क्युलर ट्रॅकमध्ये फिरताना दिसतं आहे ते आपल्याला ह्या पद्धतीने दिसेल असं, ठीक आहे, जशी ही डायग्राम तुम्हाला दिसते. त्या डायग्राममध्ये सी हा सेंटर पॉईंट आहे, ठीक आहे. आणि सेंटर पॉईंटपासून जे व्हेकल आहे ॲक्च्युली, ठीक आहे, हे सेंटर आहे व्हेकलचं, ते त्या सेंटरपर्यंत जे व्हेकल आहे ते आपलं आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे. आणि रोड आणि टायर ह्या दोघांच्यामध्ये जे फ्रिक्शन आहे ते स्टॅटिक फ्रिक्शन आहे. बघा, स्टॅटिक फ्रिक्शन असतं एफ आणि एफ एस इज इक्वल्स टू असतो म्यू एस इंटू नॉर्मल रिॲक्शन. बघा, नॉर्मल रिॲक्शन एन ही नॉर्मल रिॲक्शन आहे इथे, ठीक आहे, ही नॉर्मल रिॲक्शन आहे, त्याला आपण समजून घेऊ थोड्या वेळात. बट बिफोर दिस हा म्यू एस समजून घ्या. म्यू कोणता? कारण बघा, टायर, ठीक आहे, हे जे आपलं रोड आणि टायर्स आहेत किंवा हे जे टायर्स असतील बेसिकली ते कोणत्या मटेरियलने बनलेले आहेत, ठीक आहे. आणि जो रोड आहे आपला तो कसा आहे, तो टारचा बनलेला आहे, खडी मातीचा आहे किंवा एकदम मातीचा आहे, त्याच्यावरती हा म्यू एस डिपेंड करतो. कारण फ्रिक्शन कशावरती डिपेंड करेल की दोन सरफेसच्या मधलं जे फ्रिक्शन आहे ते बेसिकली त्या दोघं मटेरियलच्या बेसिसवर डिपेंड करेल. म्हणून स्टॅटिक फ्रिक्शनला कसं कन्सिडर केलं जातं, एफ एस कन्सिडर केला जातो. म्हणून म्यू एस काय, हा कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कन्सिडर केला जाईल. मग राहिली गोष्ट नॉर्मल रिॲक्शनची. बघा, नॉर्मल ऑलवेज राहतो तुमचा परपेंडिक्युलर. कसा राहील? परपेंडिक्युलर. हा राहिला तुमचा परपेंडिक्युलर, आणि त्याचं जे वजन आहे ते डाऊनवर्ड जातं आहे. पण तुम्ही नीट बघा, जर तुम्ही नीट समजलं तर तुम्हाला एक गोष्ट समजेल. कसं? बघा की सपोज एक पर्सन आहे जो A1 पर्सन आहे, ठीक आहे, आणि दुसरा पर्सन आहे A2 पर्सन, ठीक आहे, असे दोन पर्सन आहेत. आणि हा एक दोर ह्या पर्सनच्याकडे आणि दुसरा दोर ह्या पर्सनच्याकडे, ठीक आहे. आणि त्यांना हे जी बी ऑब्जेक्ट आहे त्याला ओढायला लावलं आहे. बी ऑब्जेक्टला काय केलं गेलं? ओढायला लावलं आहे. एक इकडे ओढेल, एक इकडे ओढेल, म्हणजे दोघं एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये ओढत आहेत, ठीक आहे. याची ताकद, एची ताकद आणि बीची ताकद, म्हणजे A1ची ताकद आणि A2ची ताकद, ह्या दोघांची ताकद सारखी आहे. जर दोघांची ताकद सारखी राहिली तर हा बी ऑब्जेक्ट त्याच्या इनिशियल पोझिशन, म्हणजे जो जिथे होता तो तिथेच राहील. पण जर एची ताकद जर आपण म्हटली तर A2ची ताकद जर जास्त झाली तर तो कुठे चालला जाईल? A2कडे चालला जाईल. पण जर A1ची ताकद जास्त असेल तर तो A1च्याकडे चालला जाईल. मग इथेच समजून घ्या, ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे ॲक्च्युली ती कोणाला बॅलन्स करते? व्हेकलच्या वजनाला बॅलन्स करते, mgला बॅलन्स करते. म्हणजे जर n इज इक्वल्स टू काय राहील तुमचा? mg राहील, बरोबर. म्हणजे नॉर्मलची ताकद आणि mgची ताकद जिथे सारखी राहील तिथे हे जे व्हेकल आहे तुमचं रस्त्यावर टिकून राहील. अदरवाईज जर नॉर्मलची ताकद जास्त झाली तर व्हेकल वर उडेल, बरोबर. असं होणार नाही सहसा, पण तुम्हाला नॉर्मली दिसायला भेटतलंच असेल की खूप जास्त स्पीडमध्ये असं होताना दिसतं आपल्याला. बट वी कन्सिडर दॅट नॉर्मल रिॲक्शन आणि mg जर सारखे राहिले तर हे व्हेकल रस्त्यावरती टिकून राहील, अदरवाईज ते टिकून राहणार नाही. म्हणून नॉर्मल रिॲक्शन कोणाला बॅलन्स करते? mgला बॅलन्स करते, आणि ती ऑलवेज कशी असते? परपेंडिक्युलर टू द सरफेस राहील ह्याला, ठीक आहे. आणि हा राहिला आपला कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन.
आता आपण हे कन्सिडर करतोय की हे व्हेकल रस्त्यावरती हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती काय करतंय, चालतंय. मग त्याने स्किड नको व्हायला, ठीक आहे, किंवा स्लिप नको व्हायला, किड नको व्हायला, किंवा टॉपल नको व्हायला. टॉपल म्हणजे आपल्या भाषेत म्हटलं तर कंडलून जाणे, ठीक आहे. म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट सरळ उभा आहे तर तो त्याचा खाली काय होऊन जाईल, पडून जाईल, त्याला टॉपल म्हटलं जातं. म्हणजे टॉपल नको व्हायला किंवा स्लिप नको व्हायला किंवा स्किड नको व्हायला, याच्यासाठी या व्हेकलने एक नॉर्मल स्पीडने जायला पाहिजे. जर जास्त स्पीडने हा गेला तर तुम्हाला माहिती आहे की जर सर्क्युलर ट्रॅक असेल आणि सर्क्युलर ट्रॅकमध्ये खूप जास्त जर स्पीड असेल तर व्हेकल बेसिकली काय करू शकतं, ते रस्त्यावरती जर असं चालत असेल तर हे व्हेकल तुमचं रस्त्याच्या बाहेर चाललं जाऊ शकतं. कशामुळे? बिकॉज ऑफ द हाय स्पीड. जर जास्त स्पीड राहिला तर ते रस्त्याच्या बाहेर चाललं जाईल किंवा हे असं उलटून चाललं जाऊ शकतं, ठीक आहे. मग ते नको व्हायला, बेसिकली स्लिपिंग नको व्हायला, स्किडिंग नको व्हायला, याच्यासाठी काय केलं गेलं, एक मॅक्झिमम स्पीड डिसाईड केला गेला. म्हणून आपण कन्सिडर करतोय. तर तुम्हाला मी जसं बोललो की नॉर्मल रिॲक्शन कोणाला बॅलन्स करते, MGला. म्हणून लिहिताना लिहिलं जाईल N इज इक्वल्स टू काय लिहिलं जाईल, MG. N इज इक्वल्स टू काय, MG. नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल्स टू MG. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन लावतो कोण आहे, तर तो फोर्स कोणता आहे तुमचा, बघा, फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर इज नथिंग बट अ सेंट्रीपिटल फोर्स. तुम्हाला माहिती आहे की सेंट्रीपिटल फोर्स हा रॅडियल ॲक्सेलरेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतो आणि रॅडियल ॲक्सेलरेशनमुळे काय होते, तुमची सर्क्युलर मोशन परफॉर्म केली जाऊ शकते, ठीक आहे. मग इथे सेंट्रीपिटल फोर्स कोणता आहे, तर तो आहे तुमचा फ्रिक्शनल फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्स जर आपण म्हटला तर आपल्याला माहिती की फ्रिक्शनल फोर्सला सेंट्रीपिटलच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं गेलं तर तो असेल mR². सो बेसिकली हा जो फोर्स आहे तुमचा तो कोणता आहे, तुमचा सेंट्रीपिटल फोर्स. त्याला अजून आपण लिहू शकतो, कशा पद्धतीने लिहू शकतो बघा. तर याला लिहिताना हा जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे आपला, जो सेंट्रीपिटलच्या फॉर्मॅटमध्ये येतो आहे, तो असेल mR², अदरवाईज mv²/r, ठीक आहे. मग mv²/rचा फॉर्म्युला कसा आहे, जर स्टॅटिक फ्रिक्शनला जर आपण नॉर्मल रिॲक्शनने डिवाईड करून दिलं तर आपल्याला समजतं की Fs अपॉन काय, नॉर्मल रिॲक्शन आहे. तर Fs आहे आपला mv²/r, ठीक आहे. काय बनेल तो आपला mv²/r, ह्या पद्धतीने बनू शकतो तो. जसं आपण लिहू शकतो याला mv²/r डिवायडेड बाय नॉर्मल रिॲक्शन काय आपली, दिस इज वॉट आहे ना नॉर्मल रिॲक्शन, ज्याला आपण लिहितो mg, ठीक आहे. m आणि m काय झाला, कॅन्सल, आणि हा डिवाईडचा झाला मल्टिप्लाय, म्हणजे v² अपॉन काय, दिस इज वॉट आहे ना rg. तर इथे मॅक्झिमम स्पीडची गोष्ट चालू आहे, म्हणजे Fs अपॉन नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल्स टू काय तुमचा v² अपॉन rg. तर हा जो स्पीड आहे ॲक्च्युली तो गाडीचा, तो किती असायला पाहिजे किंवा किती असेल की जो स्किडिंग आहे किंवा स्लिपिंग आहे हे व्हायला नको, किंवा व्हेकल एक सेफ टर्न घेऊन जायला पाहिजे. तर तोच मॅक्झिमम स्पीड आपल्याला काय करायचं आहे, इथे फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, आपल्याला एवढं समजतं की दिस इज वॉट आहे ना Fs अपॉन नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल्स टू v² अपॉन rg आपल्याला भेटलं. म्हणून रेडियस जी आहे बघा, गिवन ट्रॅक कसा आहे आपला, रेडियस r आहे ती कॉन्स्टंट राहील, बरोबर. ट्रॅकची रेडियस बी कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. तसंच mg आणि नॉर्मल रिॲक्शनसुद्धा कॉन्स्टंट आहेत, कारण गाडीचं वजन बदलणार नाही आणि नॉर्मल रिॲक्शन बी बदलणार नाही. तसंच ॲज द स्पीड v इज इन्क्रीज, जर स्पीड वाढला द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो सुद्धा इन्क्रीज होऊन जाईल. म्हणजे स्पीड वाढेल तर स्टॅटिक फ्रिक्शन बी काय करेल, तुमचं इन्क्रीज करेल, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इन्क्रीज होत जाईल, ठीक आहे. जर स्टॅटिक फ्रिक्शन इन्क्रीज होत असेल तर अप्पर म्हणजे फॉर स्टॅटिक फ्रिक्शन, ठीक आहे, स्टॅटिक फ्रिक्शन हॅज अन अप्पर लिमिट. अप्पर लिमिट किती असेल, मॅक्झिमम त्याचा अप्पर लिमिट किती असेल, μs इंटू नॉर्मल रिॲक्शन. μs कसा, बघा तुम्हाला μs माहिती आहे की ह्याच्यावरती जे टायरचं मटेरियल बनलेलं आहे किंवा रोड कसा आहे त्याच्यावरती फ्रिक्शन बेसिकली डिपेंड करतं की किती फ्रिक्शन यांच्यावरती जनरेट होणार आहे. म्हणून त्याचं एक मॅक्झिमम लिमिट आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन, त्याला स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला देताना भेटेल, ठीक आहे. सो μs हा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, ठीक आहे, रोड आणि टायरच्या मध्ये ऑन द व्हेकल. दिस इज इम्पॉसिबल अँड अप्पर लिमिट टू द स्पीड v साठी इम्पॉसिबल असेल. बट जर तुम्ही आता चेक केलं तर आपल्याला हे समजून जाईल की आपण त्याला काय म्हणतो आहे, Fs मॅक्स म्हणतो आहे, ठीक आहे, इज इक्वल्स टू μs इंटू नॉर्मल रिॲक्शन. हा मल्टिप्लायचा जर डिवाईड करून दिला तर हा नॉर्मल रिॲक्शन डिवाईडला चालला जाईल आणि आपल्याकडे असेल μs, म्हणजे Fs अपॉन मॅक्झिमम, Fs मॅक्स अपॉन नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल्स टू बनून जाईल μs. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तुमचा μs इज इक्वल्स टू v². आता हा स्पीड कसा आहे तुमचा, मॅक्झिमम पॉसिबल स्पीड आहे, डिवायडेड बाय काय असेल rg.
RGला डिवाइडचं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे एक फॉर्म्युला बनतो. दिस इज व्हॉट द फॉर्म्युला फॉर द मॅक्झिमम सेफ स्पीड. हा असेल मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. पण गोष्ट कुठे चालू आहे आपली, जर तुम्ही डू यू नो नीट चेक केलं तर आपल्याला इथे सांगितलं गेलं आहे डू यू नोमध्ये काय सांगितलं बघा, जे आपण डिस्कशन केलं, ठीक आहे. इन द डिस्कशन टिल नाव वी हॅड ॲज्युम दॅट द व्हेकल इज अ पॉईंट. आपण व्हेकलला काय केलं, पॉईंट कन्सिडर केलं. पण रियालिटीमध्ये त्याच्यामध्ये किती व्हील असतात, 4 व्हील्स असतात आणि फ्रिक्शन 4ही व्हीलचं लागेल आणि 4ही व्हील्सवरती नॉर्मल रिॲक्शन लागेल. तर रिझल्टंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन जी असेल, म्हणजे 4ही व्हील्सवरती नॉर्मल रिॲक्शन लागेल. तर रिझल्टंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन इज ड्यू टू ऑल द 4 टायर्स. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल रिॲक्शनचा जो रिझल्ट असेल तो सगळ्या 4ही टायरच्यामुळे लागेल. सो नॉर्मल रिॲक्शन ॲट ऑल द 4 टायर्स आर नेवर इक्वल. म्हणजे 4ही टायर्सवरती ऑलवेज नॉर्मल रिॲक्शन सारखी असेल का, तर नाही. तर ती नॉर्मल रिॲक्शन बदलत राहील. आपण एकच पॉईंट घेतला आणि त्यालाच नॉर्मल रिॲक्शन देऊन दिली, ठीक आहे. पण इथे 4ही टायर्समध्ये नॉर्मल रिॲक्शन सारखी राहील का, तर नाही. सो वाईल अंडरगोईंग सर्क्युलर मोशन, ज्यावेळेस सर्क्युलर मोशन होईल, ठीक आहे, सो द सेंट्रीफ्युगल फोर्स इज ॲक्ट थ्रू द सेंटर ऑफ मास. कुठे ॲक्ट करेल सेंट्रीफ्युगल, सेंटर ऑफ मास. सो विच इज नॉट ॲट द ग्राउंड लेवल. सेंटर ऑफ माससुद्धा कुठे राहील, त्याचा ग्राउंड लेवलमध्ये राहणार नाही. म्हणून बघा, सेंटर ऑफ मास जर ग्राउंड लेवलला नाही आहे, तो कुठे अबव इट आहे, त्याच्या वर आहे थोडासा. कारण टायर आणि रोडमध्ये ह्याच्यामध्ये बघा गॅप आहे. सेंटर ऑफ मास इथे तुम्हाला वरती दिसेल थोडासा, ठीक आहे. सो दस द फ्रिक्शनल फोर्स अँड द सेंट्रीफ्युगल फोर्स रिझल्ट इन टू अ टॉर्क देईल. काय देईल, टॉर्क. आणि त्या टॉर्कमुळे काय होऊ शकतं, दॅट इज टॉपल होण्याची शक्यता आहे. म्हणजे जी गाडी आहे ती तुमची अशी जर असेल तर ती पडून जाईल किंवा कणलून जाण्याची मोस्ट शक्यता आहे. म्हणून इवन अ 2 व्हीलर जरी राहिली तरीसुद्धा ती टॉपल होऊ शकते. तसंच 2 व्हीलर इज मस्ट टू बी रायडर इन्क्लाइन करावं लागेल. 2 व्हीलर रायडर जो आहे ना, तो असा सरळ गाडी चालवतो, त्याला असं थोडंसं इन्क्लाइन करून समोर जावं लागतं ह्या पद्धतीने, ठीक आहे. सो दिस इज वॉट द डू यू नो ऑल्सो. तुम्हाला आय होप लेक्चर समजलं असेल, ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.